भारी पण तरा लई न्यारी, गाव लई भारी पण तरा लई न्यारी. सका तुका गावातले सगळेजण झालेत ना मीटिंगला. अहो सरपंच नाना साहेब राहिलेत ना, गणेश शेठ राहिलेत ना. कुठे ते 2 जण बघा लवकर. हे बघा नाव येतात सैतान हाजीर. ओ सरपंच काय मिळ आज सगळं गाव गोळा केलंय तुम्ही इथं. बरं झालं लहान असेल तुम्ही आले. बरं एक काम करा, तेवढं गणेश शेटला फोन लावा बरं आता. माझा संपलाय बॅलन्स, मी नसतो लावित त्या गणेश शेठला फोन, तुम्हीच लावा. द्या बरं मला 100, लावतो मी त्यांना फोन. राहू दे नानासाहेब तुम्ही. सरपंच गावाच्या भल्याचा विचार आहे. अहो विरोधक असला तरी घ्या बोलून त्याला फोन लावा गणेश शेठला. बरं बरं ठीक आहे चला, कारण गावाच्या भल्याचा विचार आहे. मी लावतो गणेश शेठला फोन. हॅलो गणेश शेठ, गावात मंदिराजवळ आपल्या नवरात्रीची मीटिंग चालू झाली. लवकर या बरं इथं मंदिरापाशी. हा या लवकर ये. अहो हे आता जोत आणायची, गावाचं नियोजन आहे. बघा ते गणेश शेठ पण आले. हा अरे वा, आज लय भारी वाटलं कडे. आज काहीतरी गावातल्या कार्यक्रमासाठी सगळं गाव एकत्र झालेलं बघून. बरं झालं आता सगळे जमलेत. आता लवकर सांगा काय काय नवरात्रीचं नियोजन करायचं. पटापटा नियोजन करू म्हणजे, आणि लवकर सगळेजण तयारीला लागू. सरपंच आपण काय करू माहितीये का, नवरा उचलणार गौतमी पाटील जाणू गावात. गौतमी पाटील म्हणजे मी पण नाचणार. तसं असेल ना तर हिवाळी आणि वरागणी हे तुमचं तुम्ही बघा. चांगला कार्यक्रम ठेवू, गावची एकी आलेली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्यापैकी साजरे करू, नवरात्रात चांगला उत्सव करू. मला पण तुमचं म्हणणं एकदम बरोबर पडतंय. आपण सगळेजण मिळून गावाची वर्गणी जमा करतोय, सगळ्यांच्या सहमतीनेच आपण गावात चांगला कार्यक्रम करू. पण मला तर असं वाटतं कार्यक्रम एखादा बाहेर आणण्यापेक्षा आपण आपल्या गावात मध्ये पण चांगले मोठे मोठे कलाकार आहेत, आपण त्यांच्यामधनं एखादं चांगला संदेश देणारं नाटक बसवू आणि ते नाटक आपल्या गाववाल्यांना दाखवू. आपण 9 दिवस नवनवीन कार्यक्रम घेऊ, जेणेकरून गावाच्या भल्यासाठी असतील, जेणेकरून गावाला चांगला संदेश जाईल, जेणेकरून आपल्या गावाचं नाव तालुक्यात नाही तर जिल्ह्यापर्यंत जाईल. तुम्ही काय करा, जे आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम आहे हेच आणा. आज जोत आणायची याचं नियोजन करा. सरपंच बऱ्यापैकी वर्गणी पण गावातली जमा झाली, आणि ज्यांची झाली नाही ना त्यांना पण बऱ्यापैकी फोन केलेले आम्ही सगळ्यांनी. अहो सरपंच सकाळपासून वर्गणीच गोळा करतो, 80% वर्गणी गोळा झालेली. जी वर्गणी जमा झाली ना ती माझ्याकडे द्या तुम्ही, मी बरोबर कार्यक्रम लावतो बघा सगळा. काय बोलताय तुम्ही, तुमच्याकडे वर्गण दिलं, तुम्ही देवाचा कार्यक्रम तर करायचा नाही पण गावाचा कार्यक्रम लावताना बघा पद्धतशीर. 4 वाजता मोठ्याला इथून जोत आणायला जायचं. जे जो ताना जातील त्यांनी कुणी दारू प्यायची नाही, कोणतं व्यसन करायचं नाही. आपण हातामध्ये देवीची मशाल धरतोय हे लक्षात ठेवायचं आणि सगळ्यांनी तयारी लागायचं. आणि आज किती जायचं आपल्याला सगळ्यांना? बरोबर 4 वाजता मंदिरापासून आपल्याला निघायचं. त्यामुळे सगळ्यांनी आपापली तयारी करून व्यवस्थित मंदिरापाशी यायचं. 4 वाजता मग आता जमू सगळे. मला काय हाय का काय मागत नाही. अय बुटक्यांनो, हात धुवा लवकर. या असले मंदिर मी आतापर्यंत 50 धुतले असते. किती वेळ लावताय तुम्ही, धुवा बरं लवकर जरा. ते सगळं निर्म्याचं पाणी केलंय, सगळं सगळं चकाचक 2 काढायचं सगळं पाहिजे. नाही हो सरपंच तुम्ही सर का, तुम्ही बोलतो सगळं नाही का. मध्ये नका ना येऊ तुम्ही साईडला. हो ना तुम्ही राहू द्या. तुम्ही असं म्हणलं मंदिर लवकर धुवून थांबा तुम्ही. आपलं तुम्ही काम करा. हे नानाच्या कडे जाऊ नका. हे तुमचं असं बघा चाललो माझं मग मी. हे ना तुझ्या पाया पडतो कडे, तुझा पहिलं इथून तू इथं आम्हाला बी काम करून दे ना, तू बी करी ना काम. द्या बरं 50 मग मी जातो मग इथून. काय लागत तू जा बाबा पहिलं तू इथून. काय रोजच तुझं 50 100 देऊ कटाळा आला आम्हाला तुला. बघून घेतो तुम्हाला.
मी बघितले सरपंच डोळे नाटक करते हरण डोळ्याने बघितले नाटक करते हरण करू 50 रुपये दिला नाटक करते हे सगळं पैसे तर नांदून एवढं याच्यासाठी करते एवढा आराम करू रोजच याचं काय तुम्हाला माहित नाही काही माझा आप्पा बी जीवाचा नाही एवढा काम करून चला. कसे मग 50चे 500 द्यावे लागले चांगले 50 मागितले होते जमलं नाही आणला मग 500 कसे दिले आता ना म्हणतात मला पण त्या लवकर
फोन द्या ना जरा. का रे बाळा, ताईची आठवण झाली का? नाही हो, अपेक्षेला फोन करायचा होता. हा हे घे बाळा. अप्पा अरे ते काल चिठ्ठीवर पण नंबर बरोबर दिलाय ना तू? गणेश शेठ तेवढं शाळेत कधी लक्ष देऊन लिहिलं नाही, तेवढं लक्ष देऊन नंबर लिहिलाय तुमचा. तू बरोबर दिला मग फोन कस काय येणार आता आणि पण? येईल गणेश शेठ, थोडं धीर धरा. ए अप्पा हे फोन इकडे घे. मारला धक्का आता झाला ना फोन कट. आता काय करू ते फोन घेऊन? फोन तर नाही होते मग सांगतो तुला. आता मी सांगत होतो फोन उचल म्हणून पटकुनी. हॅलो, कोण बोलतोय? अरे गणेश बोलतोय, ओळखलं नाहीस का? अरे हो, तरी पण विचारलं. ठीक आहे, काय करतेस? जेवण झालं का? नाही अजून, करायचंय. तुझं झालं? ते काय नाही, वाट बघत होतो सकाळपासून तुझ्या फोनची, म्हणलं फोन येतोय का नाही. हो का? हो, खूप दिवस झालं काहीतरी बोलायचंय मला तुझ्याशी, पण बोलता आलं नाही. मला भेटून बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. बरं ठीक आहे, चालेल. कुठं भेटायचं मग? ऐक ना, आपण मागच्या वेळेस रात्री बघ एक दिवशी शेकोटी करायला भेटलो होतो आपण, शेकोटी केली ती. तिथं जमल का तुला यायला? चालेल, संध्याकाळी भेटूया मग. पण आठवणीने बरं का, मी वाट बघतोय. रात्री बरोबर 7 वाजता तू आली पाहिजे. बरं बरं ठीक आहे, चालेल. मी येते नक्की. मामा आले, ठेवते फोन. हो चालतंय, बाय. बोलली का अपेक्षा संग? हो झालं. काय बोलली अपेक्षा? अहो काही नाही, ती बोलत होती आज ये संध्याकाळी गप्पा मारायला. बरं तू जाशील का मी येऊ? नाही नाही, मी जाईन की. चल मी गावात चक्कर मारून येतो. ओय, आईला घरात सगळं पाणी झालंय माझ्या. सुने, अयो घरात पण सगळं पाणी झालंय ना. सुने, ए सुने, माझी बायको सुने वाहून गेली का काय? सगळं घरात पाणी झालंय. अयो, सगळ्या घरात पाणी झालंय, माझ्या दारात पाणी झालंय. माझी सुनी पण वाहून गेली का काय कळाना. मला लवकर सरपंचाकडे गेलं पाहिजे. आता लवकर सरपंचाकडे जातो, याचा काहीतरी मार्ग काढावा लागला. रानात पीक वाहून गेले माझ्या. लय पाऊस झालाय, गाड्या गावात पाणी शिरलंय. अरे अवघड झालंय. यो, सगळं पाणी झालंय ना रानात माझ्या. लय अवघड झालंय आता. सगळे पीक वाहून गेलंय माझ्या रानातलं. सका तुका काल एवढा गावात पाऊस झालाय, अख्ख्या गावात पाणी पाणी झाले. कुणाचे भांडी वाहून गेलेत, कुणाचे जनावर वाहून गेलेत, कुणाचे वावरातले अख्खे धान्य वाहून गेले, कुणाचे परत एवढंच नाही तर वावरातली माती सकट वाहून गेली. मी आत्ताच खालच्या आळीला गेलतो, त्या आळीत अख्खं पाणी पाणी झालंय. अख्ख्या पॅन्टी मिंटी भिजली. आता आपल्याला अजून गावात जावं लागेल, कोण अडचणी ते बघावं लागेल. आपण सरपंच आहे ना, तर आपली उद्या इज्जत नको जायला. लोकांच्या मध्ये त्याला जाऊन गेलं पाहिजे आपल्याला, कळलं का? अहो सरपंच, आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे. अपेक्षा काय आली? वगैरे घाला सरपंच. कसं काय आली इकडं? रडत आली वाटतं. युवराज, तू गावचा सरपंच आहे म्हणून मी तुझ्याकडे मदत मागायला आले. अरे माझ्या घरात पाणी शिरलं आणि माझं सगळं वाहून गेलं. कसं बस दुसऱ्याच्या रानात जाऊन मी थोडंफार माझ्या पोटासाठी माझ्या आईसाठी कमवत होते. आज ते सुद्धा नाही राहिले रे. मी माझ्या आईला घेऊन कसं राहणार? हा पाऊस पण शेतकऱ्याचीच कशी थट्टा उडवतो रे. सगळं वाहून गेलंय रे आमचं. मी तुझ्यापेक्षा भीक मागते. माझ्या आई
काहीतरी कर. हे थांब, हे बघ, रडू नको. अख्ख्या गावाचं नुकसान झालंय. तू काळजी नको करू. माझ्या बरोबर अख्खं गाव तुझ्या सोबत आहे. हो सरपंच, माझं सगळं घराचं नुकसान झालं. माझ्या घरातले सगळे भांडी कुंडी सगळं माझ्या घराचं फार वाटोळ झालं. आणि माझ्या जीवाची, काय जीवाची? पुढे बोल ना, जीवाची काय? अहो माझ्या जीवाची माझी एकुलती एक बायको सुद्धा वाहून गेली त्या पाण्यात. नानासाहेब, तुम्ही सगळीकडे तुमच्या डोळ्यांनी शोधलं का? नीट बघितलं का? अहो सगळं बघितलंय मी तिला रानात घरी, पण कुठं सापडली नाही मला. ती वाहूनच गेली माझी बायको. बरं नानासाहेब, चला आपण सगळेजण मिळून वहिनींना शोधू. हो नानासाहेब, अहो त्या बघा आल्या वहिनी. बाई 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 बाई, हा माणूस ना शेळ्याच्या वांडग्यात कोंडलाय मला आणि स्वतः इथं येऊन बसलाय. अक्कलच नाही बाई ह्या गाव हिंड्याला. त्या जान्हवीताई आल्या म्हणून तरी मी वाचले, नाही तर आज काय माझं खरंच नव्हतं बाबा. खरंय नानासाहेब, जर मी वेळेवर पोचले नसते तर आज वहिनींचं काय खरं नव्हतं. एकतर गावात काय काय घटना घडायला लागल्यात या पुरामुळं, आणि तुम्ही ह्यांना कोंडून आलात. सांगा बरं काय झालं असतं आपलं? होत्याचं नव्हतं झालं असतं सगळं गावात. अयो विसरलोच मी. अगं पण सुने, तुला माहितीये का मी तुला कमवून त्या खोरड्यात कोणलं होतं? तू पुरामध्ये वाहू जाऊ नये म्हणून मी तुला तिथं कोणलं होतं बघ. पण ते जाऊ द्या सगळं. चला बरं, बाकीचे लोक लय अडकलेत सगळे, आपल्याला तिकडे जावं लागलं. चला चला लवकर चला तुम्ही. नका तू का, तुम्ही जावा लवकर, कपडे बदलून लवकर या. टाइम नका हो, आणि तो पण पुढं लवकर या. राप्पा, काही वेळ आलेला का गावावर? एवढी एवढा पूर आलाय, पाऊस आलाय, लोक बघ ना किती गुतले. लोक बिनात कोणी काढाय त्यांना बाहेर काढायला बी. सरपंच बी कुठे झक मारते का? एवढे अडचणीत लोक तरी घर सोडून सरपंच बी बाहेर अजिबात. बरोबर आहे का नाही शेठ? त्या गावाने उगाच्या नालायक सरपंचाला निवडून दिलंय. माझ्या म्हणणे तर तुम्ही सरपंच व्हायला पाहिजे होते. मैत्री खातीर आपणच त्याला मदत केली म्हणून तो निवडून आला. आता यावेळेस तुम्हीच येणार सरपंच म्हणून. जाऊ दे आप्पा, आपण गावासाठी आपलं चांगलं काम करत राहायचं. शेवटी गावाचा विषय, कुठे सरपंचाकडे लक्ष देत बसतो? बघू पुढच्या इलेक्शनला चांगलं काम करत राहिलं देऊ की आपण पण निवडून. चल या अगोदर हे बाहेर काढणं महत्वाचं आहे आपल्याला. गणेश शेठ, वाचवा राव, पाणी नाही वाढायला लागलंय. ए तात्या, येऊ नका पुढं, तिथंच थांबा तिथंच. गणेश शेठ आलाय स्वतः, तुम्हाला बाहेर काढतो. गणेश शेठ या, लवकर लवकर या. अण्णा, त्या तात्याला त्यांची काळजी घे जरा, थोडे वेळ माणसं बोलावले, येतोय तिकडं, काढतो तुम्हाला मी बाहेर. आप्पा, शब्दांचा आधार द्यायचं काम कर त्यांना फक्त, नाहीतर आपणच गुत्तो आणि आपलंच वांदा होईन बाहेर निघायचं परत. एक तर कोणी आपल्याला इथं काढायला बी. चल थोडं बघू पुढे जाऊन तरी. चला लवकर चला. होय बघ, नदीच्या पलीकडे लोक गुतलेत. मला वाटतं गणेश शेठ आणि आप्पा ही दोघं जण मला वाटतं आलेच वाटतं अगोदर. चला त्यांना आपण मदत करू पाटील. चला लवकर. मी जातो आधी नाही का, तुम्ही तुम्हाला नाही येणार. चला बरं सोबत मला. सरपंच तुम्ही जा गणेश शेठ, मी काय जात नाही. कशाला आलेला का नाही ना तू इकडं? एक तर सकाळपासून आम्हाला नको नको झाले माणसं काढून. मला आला त्याला हे बारकल्यानं आलं. कशाला आली तुम्ही एवढ्या सोबत इकडं? आलोय. मला काय माहिती. तुम्हाला तर कळतं का नाही? बुडलं काय होईल तुमचं? अहो या दादाला काही काम नाही, आम्हाला ओढून आणते. तुम्ही जा, मी थांबतो. यालाच पाठवा. मी गेलो असं मला पावता येत नाही. आमच्या सुनीचं कुंकू पुसन हो सरपंच. तुम्ही दोघं जा, मला काही पावता येत नाही. मी जातो. मला हो सरपंच, मला पुसन हो, आमच्या गणेश राहू नका राहू. जातो आम्ही. मला येत नाही गणेश राव पावता. हो नका मला, तुम्ही जावा. तुम्ही गावातले प्रतिष्ठित नागरिक आहेत सरपंच गणेश शेठ, तुम्ही दोघं. लोक पलीकडे गुतलेत, लय वेळ ताट काढलेत. आता आपण एक काम करू. आम्ही सकाळपासून तेच करतोय, पण या बेवड्याला काय पाहिजे राव? ती लिकू बारकाली मेली असते पाण्यात. जाऊ द्या, झालं झालं, सोडून द्या. आपण साखळी धरू आता आणि त्यांना पहिलं बाहेर काढू. चला. कोण जाईल? हो चला, या लवकर सगळे साखळी धरून जाऊ. चला.
राव पुढे पटापटा चला हो ना काही नका करू, समजून मी तर. हे पुढे पटापटा चला 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 घेतो ना अलीकडे घ्या लवकर चला हळू जरा हळू हळू घ्या चला चला घे हळू घ्या लवकर चला हळू 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 या इकडे, या इकडे, या इकडे. आपल्याला त्या बाबाला घ्या हळू घ्या हळू घ्या अलीकडे अलीकडे या अलीकडे सोळा घेत राव चला हळू 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 नाना नाना हळू 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 नाना हळू 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 काय ना कशाला गेले तुम्ही तेवढ्या पुढे पाण्यात? पावता येत नाही काय नाही वरती त्या म्हाताऱ्याला बी घेतले अंगावर. ते पडलं असतं आणि तुम्ही पडले असतं तर माझं कुंकू पुसलं असतं ना. कशाला जायचं एवढ्या पुढे पुढे? तुझ्यामुळेच मी पुढे गेलो नाही तुझं कुंकू पुसन म्हणून. मी एकट्याने ते सगळे माणसं अरे एका झटक्यात काढले असते. तुझ्यामुळेच मी पुढे नाही गेलो बघ लई. बरं जाऊ दे आता सगळं. गणेश शेठ पलीकडे लोक अलीकडे आणलेत आपण. आता लोकांच्या बांधावरती जाऊन घेऊ. लोकांचं नुकसान झालंय. लय पण आले सकाळपासून जावं लागेल तिकडे. चल लगेच जाऊ तिकडे. चला बरं सगळे चला 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 चल सांग आता सोसणार पीक गेलं वाया. काय रे देवा तू यंदा पण माझा कांदा पाण्यात घातला का असं केलं सगळं पाणी पाणी झालंय ना. पाणी पाणी झाले आमचं गरदार पण लावलंच वाहून कांदा पण लावलाच का वाहून. लयच अवघड झालं शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांनी जागा का मारावा तूच सांग आता. काय हा देव तरी शेतकऱ्यांवरती कोपतं काय माहिती. याच कारणामुळे आम्ही शेतकरी फाशी घेतो. नशिबाच्या चुलीवर सरपंच गणेश शेठ तुम्ही सांगा आता जगाव का मारावा आम्ही. 2 वर्ष झालं पोलीस भरती करतोय. कांद्याचे पैसे येऊन एकरमीची फी भरल पण ह्या पावसानं वाटलं केलं सगळं. अख्खा कांदा पण माझा पाण्यात घातला आणि माझे स्वप्न पण पाण्यात घातले. शुभम तू काळजी करू नको बघ. आणि निसर्ग शेतकऱ्यावरती कोपलाय ना तरी पण तू खचू नको. आम्ही सगळे गाववाले तुझ्या सोबत आहेत. तुझ्या एकट्यातच नाही तर गावातल्या सगळ्यांचं हेच नुकसान झालंय. त्यामुळे तू खचून जाऊ नको आणि तुझं स्वप्न अपुरं ठेवू नको. आम्ही नक्कीच गाववाले तुला काही ना काही मदत करू आणि तुझे स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करू. शुभम नको टेन्शन घेऊ लाका तू. लाका एवढा मर्दासारखा मर्द लाका खचून जायचं नाही लाका तू. हे गावात सगळ्यातच असं नुकसान झालंय बघ. तुला सांगतो माझी बायको पण वाहून गेली ती मला सापडली बघ ती. तू काही टेन्शन घेऊ नको बघ. काही टेन्शन आलं तुला वाटलं तर संध्याकाळी माझ्याकडे तुला औषध देतो बघ जरा टेन्शन हो ना नाही का. खचून जाऊ नको तू. मी आहे बघ तुझ्या सोबत. अहो तुमचं औषध घेतलं तो कायमचं उठायचं नाही. निसर्ग पण माझ्या कसं शेतकऱ्याच्या मुळावर कोपलाय काय माहिती. एखाद्या हॉटेलवर शहरातील बिल्डिंग मध्ये पाणी शिरलं तर सरकार लगेच जागा होतं. सगळे जागे होत्यात बोबाटा होतो. पण आज माझ्या गावात जसं या रानामध्ये पाणी आले ना तसं माझ्या प्रत्येक गरीब शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. पण आज कुठलंही सरकार आणि कोणीही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. म्हणूनच माझा शेतकरी बांधव हा प्रत्येक जण आत्महत्येच्या मार्गावर जातोय. तर गणेश शेठ मी काय म्हणतो आपल्या गावात आता आपल्याला बघितलं पाहिजे. आज लय शेतकऱ्याचं नुकसान झाले. त्यामुळं आपण आज संध्याकाळी ज्यांचं नुकसान झाले त्यांना सगळ्यांना मंदिरापाशी बोलून घेऊ आणि भले आपल्याकडनं काय कोणतरी काढून ज्यांचं कोणाचं नुकसान नाही झालं त्यांच्याकडनं त्यांना काय मदत करता येईल ती मदत करू. तो आमदाराला फोन लावू त्यांच्याकडनं काय मदत भेटते का ते बघू. त्यामुळे सगळ्यांना विनंती करा ज्यांचं कोणाचं नुकसान झालंय त्यांना सगळ्यांना मंदिरापाशी बोलून घ्या आणि तिथं आपण आज काय ते तोडगा त्यावरती काढून टाकू. सरपंच तुम्ही नका मी फोन लावतो आमदाराला. तुम्ही काही त्याचं टेन्शन घेऊ नका बघा दोघं. आमदार माझ्या जरा चांगलाच ओळखीचा आहे. संध्याकाळी फोन लावतो मी त्यांना. शुभम
चल तू आमच्यासोबत, नको लोड घेऊ, सगळं करू आपण व्यवस्थित. चल आमच्यासोबत तू, चल. चला. येऊ दे रे देवा बळी राजाचं राज र. येऊ दे रे देवा बळी राजाचं. आज सर्वांना इथं बोलवण्याचं कारण, जी ह्या 2 दिवसामध्ये अवकाळी पावसानं जी आपल्या शेतकऱ्यांची काय हानी झाली, कुणाचे गुरं वाहून गेलेत, कुणाच्या कोंबड्या वाहून गेल्यात, कुणाचं घरातलं सामान वाहून गेलंय, कुणाच्या शेतीतलं अख्खं पित्त गेलंच गेलंय, पण अख्खी शेतीची जमिनीची माती पण वाहून गेली. त्यासाठी आपण सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी त्यांना मदत करायची, म्हणून आपण इथं सर्वजण जमलोय. मग आता कोण काय काय मदत करणार ते तसं मला सांगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी अगोदर काय करतो, आमदार साहेबाला फोन लावतो, त्यांच्याकडनं पण काय मदत होती का आपल्या गावासाठी ते बघतो. थांबा, आमदार साहेबाला एकदा फोन लावतो. हो सरपंच, हा ना इकडे, मी बोलतो आमदार सोबत, माझी ओळख केली आमदार सोबत. थांबा तुम्ही. हॅलो आमदार साहेब, ना बोलतोय. अहो आमच्या गावात लय नुकसान झालंय. अहो माझी तर फार बायको वाहून गेली ती. तुम्ही काय आहे ते नाही का, लवकर आमच्या गावाला ती तात्काळमध्ये मदत करा. आता मग तुम्हाला तर माहिती, मग ना मग काय करू शकतो ते. काय सरपंच साहेब म्हणतात ना, ती लवकर तात्काळ मदत करा, लय नुकसान झालंय आमच्या गावात. मग तुम्हाला मग परत गावात येऊन देत नसतो बघा, जर तुम्ही जर मदत नाही केली आमच्या गावाला तर. काही सरपंच काय म्हणतात ते बघा, तेवढी मदत करा जरा. आमदार साहेब नमस्कार, सरपंच युवराज बोलतोय. ते पावसाने आमच्या गावामध्ये खूप नुकसान झाले, भरपूर म्हणजे सांगता बी येणार नाही आहे शब्दामध्ये, एवढं नुकसान झाले. तुमच्याकडनं आमच्या गावाला काय मदत होईल तेवढी मदत करा. कारण एवढं नुकसान झालं शेतकऱ्याचं, जवळजवळ 70 नाही 80% शेतकऱ्यांचं आमच्या गावातलं पूर्ण नुकसान झाले. कोणाचे घरं वाहून घरातले सगळे भांडे वाहून गेलेत, कोणाच्या कोंबड्या वाहून गेल्यात, काही ना काही प्रत्येकाचं नुकसान झाले. काय तुमच्याकडनं मदत होईल ती, शासनाकडनं जी काय मदत होईल ते आमच्या गावाला करा, एवढीच तुम्हाला विनंती आहे. हो चालतंय. काय म्हणले आमदार साहेब पण म्हणलेत की तुम्हाला जी काय मदत लागेल ती माझ्या पद्धतीने तुम्हाला आम्ही देऊ. सरपंच साहेब, मी समजू शकतो, गावात भरपूर लोकांचं घराघरांमध्ये नुकसान झालंय, धान्य वाहून गेले, राहायला कपडे सुद्धा राहिलेले नाही त्यांना. पण माझ्याकडून सरपंच साहेब होता होईल तेवढं आर्थिक मदत करण्याचा 100% मी प्रयत्न करतो. बाकीच्याकडून कोणी धान्य करा, कोणी काय करा, ज्याच्याकडून होता होईल तेवढं सगळेजण सहकार्य करा. मी आर्थिक मदत 100% प्रत्येकाला थोडीफार करण्याचा प्रयत्न करतो. मी पण आहे ना, माझ्या गावात 40-50 कट्टे आहेत गावाची, ती सगळे हायाशी देऊन टाकतो. आणि अजून जरी गावाला काय आर्थिक मदत लागेल त्या आर्थिक मदत मी करतो. काय जिथं कमी पडेल तर मी आहे. सरपंच मी एकटीच राहते, मला नाही कुणी. रोज 300 रुपये रोजाने जाते, 300 रुपये आणते, खाते पिते राहते. माझे सारं घरं गेलं, सारं सापारं वाहून गेलं. काय करायचं ना, कुठं राहायचं. आजी तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला जी काय लागेल ते आम्ही आमच्या पद्धतीने मदत करू. तुम्हाला राहायची पण सोय करू, तुमच्या सपार बांधण्याची नवीन पण ती पण सोय करू. सरपंच हे जरा, जे मागच्या वेळेस तुम्ही माझ्यावर आरोप केले ना, ते 20,000 रुपये मी फंडात टाकले होते बघा, तेच आता 20चे 25 झालेत. हे गावासाठी मदत म्हणून होतील, धरा हे पैसे. आणि माझ्यावर काय परत असले आरोप टाकीत जाऊ नका. ना तुम्हाला मानलं पाहिजे राव. नुसतं आम्ही तुम्हाला बेवडे मानतो, पण तुम्ही बी काहीतरी सेविंग करून ठेवताय की राव. आम्हाला वाटलं पैसे उडवले असते ना तुम्ही. बरं झालं नाना, हे आज पैसे कुठेतरी आपल्या गावाच्या कल्याणासाठी उपयोगाला येतील. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आता होईन तेवढं प्रत्येकाने बोलण्यापेक्षा ते करून दाखवा. आणि जे गरजू लोक आहेत ना, ज्यांना खरंच गरज आहे, आज आपल्या गावात कोणाला राहायचे वांदेत, काहीचे वांदेत, सगळ्यांचं वाहून गेले, राहायला ते गोदाडे सुद्धा राहिले नाही, त्यांना झोपायला होता होईल तेवढं प्रत्येकाने मदत करण्याचा प्रयत्न करा. सरपंच, जे काही गावाला किराणा लागेल ना ते सगळा किराणा मी देतो. माझ्या मित्राच्या किराणा दुकान आहे, आम्ही दोघं मिळून गावाला मदत करतो किराण्याची सगळं. आणि माझ्या आता सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, कधी कुठं डगफुटी होईल सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण या सगळ्या मागण्या सरकारकडे मांडू आणि होता होईल तेवढी त्यांच्याकडून मदत घेण्याचा आपण प्रयत्न करू. चालतंय मग, चला लागा सर्वजण कामाला. चला. वैराप्पा, मी आज ते जान्हवीला भेटायला बोलावलंय.
तुला वाटते का राज ती येईल का भेटायला? काय बोलता गणेश शेठ, तुम्ही बोलवलं म्हणल्यावर येणारच किती. मला तर विश्वासच बसा नाही आप्पा. तसं ती येते म्हणली, जर आली ना तर आज मी तिला माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे बघ. काय गणेश शेठ, आज सगळं सांगून टाका, बघेल पुढचं पुढं. कसं सांगू रे आप्पा पण तिला, ती जर समोर दिसली ना तर काय नुसतं दडदड करतं बघ, हिंमतच होत नाही बोलायची तिला. गणेश शेठ, तुम्ही असं बोलल्यावर कसं आहे, बोला बिंदास. पण आज मी तिला सांगणार आहे बघ, मी तिच्यावर किती प्रेम करतो आणि ती मला किती आवडते ते. हो गणेश शेठ, आज काय होऊ द्या, बोलाच तुम्ही. आप्पा आली ती, तू थोडं थांब साईडला, लक्ष दे थोडं इकडे तिकडं. आलीच, लयच वेळ झालं वाट बघते, मला वाटलं विसरली का काय. असं कसं नाही येणार, तुला बोलले होते ना येणार आहे म्हणून, मग यावंच लागलं. मला तर ना विश्वासच बसत नाही तू आली म्हणून इथं. मला पण. पण काय? पण काही नाही रे, मला पण तुला भेटायचं होतं. खरंच? का, तुला खरं वाटत नाही का? अगं नाही ग, त्या दिवशी नाही का आपण अर्धवटच बोलणं झालं, तेच मला बोलायचं होतं पूर्ण. हो ना, त्या दिवशी चोर आले आणि आपलं अख्खं बोलणं अर्धवट राहिलं. तेच, तुला आठवते का मी तुला त्या दिवशी विचारलं होतं काहीतरी तिथं? हो आहे माझ्या लक्षात, पण तू बोल ना आधी. त्या दिवशी नाही का रात्री आपण शेकोटी केली होती, त्या दिवशी मी तुला विचारलं होतं गावातली माणसं आवडतात का म्हणून, त्याचं उत्तर तू दिलं नाही मला. आणि गावातली लोक पण आवडतात, गावच एवढं भारी आहे, मग गावातली लोक का नाही आवडणार? हो ना, मग लोक पण आवडतात म्हणायचं. हो आवडतात की. आणि मी? हा काय प्रश्न विचारतोयस? सांग ना, मी नाही का आवडत तुला? अरे तू न आवडायला काय झालं, तू पण चांगलाच आहेस की. अरे मी तर चांगलाच आहे, पण गणेश मागच्या गल्लीत का तू का देते? बरं बरं ठीक आहे, जान्हवी मागच्या गल्लीमध्ये तुझे मामा आलेत वाटतं. बरं बरं ठीक आहे, चल जाते मी, परत भेटूया आपण. बरं बरं ठीक आहे, पण फोन करशील ना? हो करेन नक्की. गणेश शेठ, बोललात का ना मग आपलं सर्व? काय बोलणार आप्पा, बोलणार तेवढ्यात तुझा फोन आला, बाकीचं सगळं बोलायचं राहून गेलं बघ. पण आप्पा एक गोष्ट नक्की कळाली बघ, तिला पण आपण आवडतो. हा ना, मग काय नंतर बोलू बाकीचं. तेच करावं लागणार आहे बघ आप्पा. तर जाऊ दे, चल निघूया आता आपण. अरे तू का भाऊ, काल रात्री जे झालं ते लय डेंजर झालं. असं झालं तर कसं व्हायचं? काय करू, ही गोष्ट आहे ना सरपंचाला सांगाय, सरपंचाच्या कानावर घालू. घातलीच पाहिजे 100%. म्हणजे परत असं व्हायला नको. बरोबर आहे तुझं. चल बाळा, कुठे चालली? अहो काही नाही मामा, शेतात चालले कांदे लावायला. रात्री गप्पा टप्पा कशा झाल्या? गप्पा आणि कसल्या? अगं जानवी आलती ना रात्री तुझ्याकडे गप्पा मारायला. हा हा आलती ना. चल अपेक्षा बाळा, येतो आम्ही, गावात जरा जायचंय. चला लवकर, सरपंचाकडे जायचंय. अरे काय शूटर, काय गणगणित आहे आज, काय नवीन खबर बिबर आली काय? काय नाही गणेश शेठ, तसं काय असतं तर आलो असतो की. बर बर, मग त्या काल मागच्या गल्लीत काय करतो तुम्ही दोघं रात्री? काय गणेश शेठ, तुम्हाला काय माहितीच नाही का? अहो गणेश शेठ, आबा काकाच्या कोंबड्या गेल्या आणि गावातलं बरंच काही चोरीला गेले. काय सांगताय, खरं बोलताय काय? होय की. आईला तरी मला वाटलंच होतं काहीतरी कारण असणार आहे, म्हणूनच तुम्ही एवढा उशीर रात्री तिकडे गल्लीत आलते म्हणून. सरपंचाने अचानक पाठवलं होतं गावात चौकशी करायला. काय हो गणेश शेठ, तुम्ही कुठे होते तेव्हा आणि तुम्हाला कसं काय कळलं? ते आप्पा मला सांगत होता रात्री तुम्ही आलते म्हणून तिथं, म्हणून विचारलं तुम्हाला, बाकी असं खास काय नाही. बर बर गणेश शेठ, येतो आम्ही, सरपंचाला रात्रीची खबर द्यायची. या मग. हो बरोबर, येतो. चांगल्या कामासाठी चाललंय की गणेश शेठ आडवीच येतात बरे. आणि आताची गोष्ट गणेश शेठला सांगितली, ही गोष्ट सरपंचाला सांगायची नाही, पण रात्रीची गोष्ट सरपंचाला सांगितलीच पाहिजे. चल चल. अरे तू काय मागायची चाललो होतं, त्या गाडीवाल्याने चिखल ओढावला का
त्याच्यामुळे कपडे बदलायला लागली ना आपल्याला चल आता आहे ना आपल्याला सरपंचाकडे जायचंय चल लवकर बिगी बिगी हा चल बुटका आणि गणेश शेठ मुळे असं होतं बघ हा ती गणेश शेठ बाबा लेट वाक्याला नाही मजेत काय चांगलं कामाला निघाली काम आहे आपल्याला सरपंचाची गाडी घ्यायची उशीर झालाय ना का ते आज खालच्या लाईनला पाणी नाही सोडलं. झालं का सरपंच रात्री तुम्हाला मी काहीतरी काम सांगितलं होतं, ते केलं का? होय सरपंच तुम्ही काम सांगितलंय आणि आम्ही केलं नाही आज कधी झालंय का काम फत्ते बरं सांगा बरं मग काय नेमकं गावात चालू आहे? मग अहो सरपंच गावात चोऱ्या व्हायला लागल्यात चोऱ्या व्हायला लागल्यात? काय आता हे नवीनच? अहो सरपंच मागच्या गल्लीत आहे ना गावातल्या त्या आबा काकाच्या आहे ना कोंबड्या चोरीला गेल्या आणि गावातल्या लोकांचं बरंच काय चोरीला गेले. बरं आपण काय करू, हा ह्याच्यावर काहीतरी कायमचा तोडगा काढू. बरोबर आहे. त्यामुळं आपण आज गावातल्या सगळ्यांची बैठक घेऊ. हो तुम्ही एक काम करा, हा दोघं बी गावात जावा हा आणि सगळ्यांना बैठकीला सांगा सरपंचाने गावात चोर सुटलेत म्हणून बैठक ठेवली. त्या बैठकीला सगळ्यांनी हजर राहिलं पाहिजे. सगळ्यांना सांगा संध्याकाळी आपण बैठक ठेवू, काय ते आपण त्याच्यावर तोडगा काढू. बरोबर सरपंच जातो आणि लगेच सांगून येतो आणि लोकांना घेऊनच येतो. येऊ का सरपंच? या, या, या. जान्हवी झाली का ग काम? हो झाली की. अगं तू इकडे कसं काय आलीस अचानक? तुझे मामा भेटले होते मला सकाळी. हो का? मग तू रात्री माझ्याकडे गप्पा मारायला आलती म्हणून सांगितलं होतं. अगं हो तुला मला सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? तू ये ना आधी आपण इथं बोलूया. अगं ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचं. तू काय बोललीस पण मामानं? हा मी बोलले खोटं की आम्ही रात्रीले गप्पा मारल्या. पण तू रात्री गेली कुठं होती? अगं हो मला तेच तर तुला सांगायचंय. का ग काय सांगायचंय? आणि एवढी का घाबरतेस तू? अगं मी काल रात्री गणेशला भेटायला गेले होते. गणेशला? आणि कशासाठी? त्या दिवशी दांड्या खेळून घरी जाताना त्याने मला त्याचा नंबर दिला होता. हा मग? तर मी त्याला कॉल केला होता. त्याला काहीतरी मला सांगायचं होतं पण काय? बोलायलाच भेटलो होतो पण बोलणंच झालं नाही. अर्धवट बोलणं झालं. तेवढ्यात गणेशला कोणीतरी फोन केला आणि सांगितलं की मामा आलेत म्हणून. मग तिथून निघून आलो आम्ही. म्हणूनच सकाळी मामा मला म्हणत होते की तुमच्या चांगल्याच गप्पा रमल्या असतील म्हणून. म्हणजे अगं तू मामाला सांगितलं होतं ना की माझ्याकडे चालली म्हणून. हो मीच काल खोटं बोलले होते मामांना की तुझ्याकडे चालले म्हणून. अगं मग तू मला तरी सांगून जायचं ना, म्हणजे आणखी मला त्यांना बोलायला चांगला चान्स भेटला असता. अगं मी तुला सांगणार होते पण गडबडीतनं विसरून गेले मी. बरं नशीब मी बोलले पटकन त्यांना की हा झाल्या म्हणून आमच्या गप्पा मारून. थँक्यू बरं झालं, नाहीतर मामाने आज माझं काय केलं असतं माहीत नाही. बरं ते सगळं सोड. तुला एक विचारू का गं? तुला राग तर नाही येणार? ते बघ असं काय विचारतेस? तुला जे वाटेल ते विचार मला. तुला गणेश आवडतो का गं? खरं तर ना तो मुलगा म्हणून खूप चांगला आहे आणि तसं पण आपण सगळे मित्र म्हणून आहोत ना. तसं नाही गं, तुला तो मित्र म्हणून आवडतो की तुझ्या मनात त्याच्याबद्दल दुसरं काय आहे? अजून तर मित्र म्हणूनच आवडतो बघ, पण कधी कधी विचार येतात त्याच्याबद्दल माझ्या मनात. कसले विचार? म्हणजे बघ ना तो अगोदर जास्त माझ्याशी कधी बोलत नव्हता आणि त्याचं असं मला अचानक नंबर देणं, मला भेटायला बोलवणं, खरं तर ना हे मला सगळं हवंसं वाटायला लागले. तू सांग ना, मी असा विचार करते म्हणजे ही मैत्री आहे का मैत्रीच्या पलीकडं आहे? हे तर मैत्रीच्या पलीकडं आहे बघ, पण तरी मला असं वाटतं की तू थोडा वेळ घे, त्याला बी समजून घे आणि तुझ्या बी मनाला समजून सांग. लगेच कोणता विचार करू नको बघ. अगं पण तू सांग ना, तू माझ्यापेक्षा जास्त त्याला ओळखतेस ना, तूच त्याची गावातली जवळची मैत्रीण आहेस, तुला सगळं माहिती असेल ना त्याच्याबद्दल. पण तू त्याच्याबद्दल मला सांगशील ना गं? होय सांगेल की. अपेक्षा बाळा रानातून आली तू? होय हे काय आत्ता मग चालते. जान्हवी दिसली मला दारात काम करताना, म्हणलं मग थोडं तिच्याशी बोलूनच जावा. बर बर बरं चल निघते मी आता. होय चला भेटू पुन्हा. एवढा पाऊस झाली? काम येऊ शकत नाही का? अरे तसं नाही ग, पण एवढा पाऊस पण चालू आणि उशीर पण झाला ना, म्हणून विचारलं आपले. बाकी काय नाही. आता तुला भेटण्यासाठी ऊन वारा पाऊस सगळं बघावं लागणार का तिथून पुढे मला? बरं जाऊ दे, सोड बाबा ते. तू कधी बोलून देणार मला काय? तू जेवून आलीस ना? ते सोड, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. एकांतात धरलेला हात
हा मैत्री असती का मैत्रीच्या पलीकडे असतं रे? आता हे काय नवीन तुझं? मग तू जान्हवीला एकांतामध्ये भेटला, मग तुझी मैत्री होती का प्रेम? आता हा काय प्रश्न केलाय तू? मी जे विचारलंय मला त्याचं उत्तर दे ना. अगं तसं काय नाही आप्पे, ती मैत्रीच आहे, पण गेल्या 3 वर्ष झालं मी तिच्यावर प्रेम करतोय, पण सांगायची कधी तिला हिंमतच झाली नाही. पण होय ग आप्पे, आता मी कुठेतरी प्रयत्न केलाय बोलण्याचा तिला, पण ती हो म्हणेल का? अरे शांत का झाली, बोल ना. ती तुला का नाही म्हणत, पण मला असं वाटतं तू थोडा वेळ घ्यावा, एकदा थोडा विचार कर. अरे विचार काय करायचा त्याच्यात, मी गेले 3 वर्ष झालं प्रेम करतोय तिच्यावर. जाऊ दे सोड, तुला काय कळणार त्या प्रेमाबद्दल? मला काय कळणार आहे प्रेमाबद्दल? अरे तू आता 3 वर्ष झाली तिच्यावर प्रेम करतो, पण मी किती वर्ष झाले त्याच्यावर प्रेम करते. त्याला माझ्या मनाच्या भावना नाही कळत रे तुझ्यासारख्या, आणि मला तुझ्यासारखं कधी त्याला बोलतो पण नाही आलं. पण तो सुखात आहे, तो जेवला असेल का नाही, तो काय करतोय, तो आला असेल का नाही, तो कुठल्या संकटात आहे, फक्त ह्या काळजीतच आहे मी. कारण मी फक्त एकतर्फी प्रेम करते रे त्याच्यावर. कोण आहे तो, नाव सांगशील का मला? त्याचं नाव तरी मी काय सांगू तुला? अरे जो कधी माझा होणारच नाही, तर त्याचं नाव तरी ऐकून तू काय करणार आहे? आणि ना त्याच्या सुखातच माझं सुख आहे बघ आता. पण माझं प्रेम कधीच कमी नाही होणार. माझं प्रेम आहे, असणार आणि कायम राहणार बघ त्याच्यावर. तुला नाही कळणार मी किती प्रेम करते त्याच्यावर. अरे एवढं वर्ष झालं, मग तुम्हाला का नाही सांगितलं? मी केली असते ना मदत काहीतरी तुला. अरे मी ज्याच्यावर प्रेम करते त्याला माझं प्रेम नाही कळालं, ते मी तुला तरी सांगून काय करणार होते. तर ऐक ना, पाऊस पण आलाय खूप, जातो मी आणि तू पण जा आता. बाई नवरात्राच्या कार्यक्रमाला तर लय मज्जा आली बाई काल. आणि आमचे हे तर काल रंगातच आले होते बाई. अपेक्षा हा ऐकताय ना मी काय म्हणते तुम्हाला? हा ऐकते ना वहिनी, बोला ना. सांग बरं मी काय म्हणले. हेच ना की नानासाहेब अजून नाही आले म्हणून. अपेक्षा मला तुमच्या मनातली खळबळ कळतीये, आणि आता सुद्धा तुमच्या मनात काय चाललंय ना हे पण मला कळतंय. पण आला बाई हा बाबा सकाळ सकाळ मृत्यू. मी किती जरी पिलो ना, मी माझ्या बायकोला विसरत नाही बघ. अपेक्षा तुला सांगतो बघ, माझी बायको ना लई सकाळी उठती माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी. ती एकदम ठामपणे उभा असती बघ. मी जरी तिला काही बोललो ना, तरी मला ती कधी काही उपाशी ठेवत नाही बघ. माझ्यासाठी ती लक्ष्मीच आहे बघ. आता ग बाया त्या बाबाचं लयच प्रेम माझ्या होत चाललंय बघ. हे हिच असं असतंय बघ, तिला कधी प्रेमाने बोललं ना, हे असंच बोलती बघ मला. अहो नाही तसं नाही, 2 दिवस झालं मी बघायला लागले, लयच प्रेमाने बोलताय माझ्यासोबत, म्हणून म्हणलं मी. परत चल आपलं घराकड, का इथंच आपलं प्रेम होतो घालायचंय आता. आता ग बाया जावा तिकडं, तुमचं तर ना काय बी असतंय. बरं चला येते मी, मला बी रानातले काम आहेत, निघते. आता काय राहते काय इथं, चल की. अहो आपलं नाही ते ह्यांचं आहे, घरी जातं का काय आता. चला तुने जगू कसा तुझ्या विना मी राणी ये ना सुने. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना मी इथं का बोलवलंय, कारण आपल्या गावामध्ये चोरांचा सुश्वास सुटलाय. आपल्याला काहीतरी त्या चोरांचा बंदोबस्त केला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलावलंय. काय राव, अख्खे 15 दिवस अख्खा महिना गेला, अख्ख्या गावासारी चोर सुटल्यात, घराघरांनी घुसायला लागल्या चोर गावात. त्या शेळ्यान गायान सर चोरी जायला लागले गावात. काय लक्ष देताय तुम्ही गावामध्ये? अहो सरपंच, अहो कुठे तुम्ही त्या चोराला घाबरायला लागले राव. अहो मागच्या वेळेस मला खालच्या आळीला दिसला होता, मी एकट्याने दुमता तिमता करून ठेवला होता. काय लागा सरपंच, एवढे धष्टपुष्ट असून तुम्ही लागा चोराला घाबरताय. तुम्ही थांबा, मी आणतो त्याला. कुठे चालले बसा खाली.
तुम्ही मानताय म्हणून बसतो. अहो असले किती चोर लागा नानाने असे दुमते तेमते केले आणि तुम्ही आता चोराला भ्यायला लागले. हे अहो ना चोर दिसली तरी तुमची साखर वाढती आणि चालले चोराला दुमत तिमत करायला. बरं ते जाऊ द्या, सगळं सोडा. ते पहिला त्या चोरांचा बंदोबस्त करा राव. अहो कशाला झाले तुम्ही गावचे सरपंच? साधं तुम्ही चौकीला जाऊन ते तक्रार सुद्धा देणं व्हाय ना तुमच्या ज्याने. अहो घराघरात लोकांच्या कोंबड्या सुद्धा चोरीला जायला लागल्या. गाया शेळ्यांचा सोडा, कोंबड्या सुद्धा राहिल्या नाही गावात. एवढे चोर सुटल्या गावात, काय करता तुम्ही गावात? अहो सरपंच गणेश शेठ, अहो निम्म्या अर्ध्या गावातल्या कोंबड्या तुम्ही दोघांनीच खाल्ल्या हो. परत वर तोंड करून माझ्याकडे बघता राव तुम्ही. गणेश शेठ, तुम्हाला काय वाटलं पोलीस चौकीला तक्रार नाही दिली? अहो गावचा प्रथम नागरिक सरपंच या नात्याने कधीच पोलीस चौकीला तक्रार दिली, पण आजपर्यंत पोलिसांनी कधी एक चोर नाही पकडला. आपल्याला काहीतरी करावं लागेल. सरपंच माझं काय म्हणणं आहे माहितीये का, एकदा त्या चोरांनी माझी बायको चोरून घेऊन जाऊन द्या, मग तुम्हाला काय करायचं ते करा. अहो, लई किरकिर करते राव मला रोजच ती. हो ना येडे झाले काय? हे काय बोलताय तुम्ही? ते सगळं झालं, जाऊ द्या. आता मुद्द्याचं बोला. सरपंच काय करायचं आता? आज संध्याकाळी सकाळ तू काय ना आमचे चोराला बघा कशी पकडून आणते तर. अहो सरपंच मी केवढं ते चोर केवढा. जावा ना तेव्हा तुम्ही बडबड करता. जावा ना मग आता पकडा ना तेवढा चोर. नाही हो सरपंच नाही, आम्हाला लई भीती वाटते. नाही हो सरपंच, आम्ही तुमच्या संग येतो काठ्या घेऊन. सगळं जाऊ द्या आता. गावकऱ्यांनीच एकजूट येण्याची गरज आहे. त्यामुळे आता आपण सगळे एकजूट येऊन आज रात्रीपासनं गस्ते घालायला सुरुवात करू. आज रात्री कोणीच झोपायचं नाही. आपण असतो किंवा आपल्या घरातल्या बाया असतील, कोणी झोपायचं नाही. रात्रभर गावाच्या बाल्यासाठी प्रत्येकाने गल्ली गल्ली फिरायचं. सरपंच मला फक्त तुम्ही 50 द्या, मी ना रात्रभर गस्त घालतो. तुम्ही सगळे निश्चिंत झोपा. नाना रात्रभर गस्त घालणार बघा आता. नको ना, आपण सगळे मिळून फिरू, गावामध्ये गस्ते घालायचे. आणि घरच्या सगळ्या बायांना पण सांगा की संध्याकाळी काठ्या बिट्या घेऊन यायचं सांगा मंदिरापाशी, आणि मंदिरापासून आपण सुरुवात करू. करायचं का? सगळेजण आलेत का? हो. चला तर मग आज आपल्या रात्रभर जागून आज काही झाले तरी चोरी नाही झाली पाहिजे गावात. चोर आज पकडले म्हणजे पकडलेच पाहिजे. कोण कोण कुठं कुठं जाते मला ते सांगा. खालच्या आळीला कोण जाते? कोणी कुठं पण जा रे बाबा, मी नाना साहेबांसोबतच जाणार आहे. मी एकटी कुठं जाणार नाही बाबा. नेला का तुला कुठं माझ्या सोबत? तू एका रप्पाट्यात चोराला आडवा करशील ना. तो एक माणूस तर ना हुकलेलाच आहे. तर मी एकटी गेले आणि त्या चोरांनी मला काय केलं तर मी काय करू बाबा? नाही बाबा, मी तर तुमच्या सोबतच येणार आहे. बरं ठीक आहे सरपंच, आम्ही दोघं जातो सोबत. बरं गणेश शेठ, तुम्ही आणि अपेक्षा त्या खाली टाकीकडे जावा. तिकडे लय अंधार असतो. तिकडनं 100% चोर येण्याची जास्त दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही दोघं जण तिकडे जावा. जान्हवी तू? मी कुठे जाऊ? दुकानाच्या गल्लीच्या साईडला जाऊ का? बरं तुझ्या सोबत कोणाला घेऊन जाती? मी आहे की. बरं तुम्ही अपेक्षा सोबत जाणार होते ना? नाही जातो की तिच्यासोबत. बरं ठीक आहे. मग तू एक काम कर आप्पा, तू अपेक्षा सोबत जा. नाही मी नाही जाणार तिकडे. तिकडे खूप अंधार असतो, मला भीती वाटते. अरे अप्पा, अरे जाकीला का काय झालं तुला जायला? नुसतं दिसा एवढा दांडगा दोन काय चोरा चिलटा, जाकी तिच्यासोबत. मला भीती वाटते, तिकडे अंधार असतो खूप. मी जाईल माझी असं, पण मला चोरांपेक्षा मला माझ्या आपल्या माणसांची जास्त भीती वाटायला लागली. बरं ठीक आहे, तू तिकडे एकटी जा. एक काम करा, सका आणि तुका तुम्ही एक जण माझ्यासोबत चला आणि एक जण आपण सोबत जा. सरपंच मी येतो तुमच्या संग. मी जातो आपल्या बरोबर. चला आपण पण जाऊ. टॉर्च दे, मी पकडतो. नको, या टॉर्चच्या आधाराने मी तुला चोर दाखवीन आले. आप्पा मला लई भीती वाटायला लागली. ते पिपी वाटतं काय मग माझा अटॅक येतोय. तुका तू बेहू नको का? जाशील मला थुका लावून? नाही ना. टॉर्चचा आधार आणि तुझा आधार नाही देणार का मला? देणार ना, पण तू अपेक्षा सोबत टाकीवर जायचं सोडून माझ्यासोबत का आलाय? थांब कोणतरी आले वाटते, कोणाचा तरी आवाज येते.
सरपंच अहो तो काळा वागल काढा चोर आलेला दिसायचं नाही तुम्हाला चल का दिसतंय सगळं मला सकाळ हा, आज काही झाले चोरने सटलं नाही पाहिजे नाही नाही लय शेतकऱ्यांचं नुकसान केलं हा, त्याने हा. असा एका काठीला आडवा तेवढा करतो न चोर डायरेक्ट सुट्टी द्यायची नाही आज मी टॉर्च दाखवतो तुका टॉर्च दाखवून त्याला काय म्हणजे त्याला दाखवतो का आम्ही तो उभा आहे हानते ना आपल्याला बी हा, हा, गपची खरंय. पकडायची ही काय आणले असं मुडकं तोंडावर टाकतो ही हा ह्यात गुंडावतो त्यांना मी एक पाईप पकडतो मला माहित होतं तू घाबरशील म्हणून मी तुझ्यासोबत आलो तसं तर अपेक्षा करतो घाबरते ते गावची मुलगी आहे तुझ्यासारखी नाजूक तर नाही ना जाऊ दे, काही नुकसान व्हायला नको. माझ्याजवळ आलीस अगं म्हणजे त्या निमित्ताने बोलायला तरी भेटलं ना आपल्याला कुत्रे बोखात या 100% थांब हळूच बघ किती जण आहेत बघ लय जण असल्या आपल्याला निपटायचे हा आपण काय करू गणू शेटला आणि नानाला थांब हळूच मी गणेशला फोन लावतो नाही नग आपण डायरेक्ट पकडू हा नाही दुसरं कोण असलं कसं व्हायचं मग काय नाही ते क्रेडिट घ्यायचं आपले मग काय आपणच पकडायचे चोर चला, सरपंच बोलू नको शांत शांत मला तुझ्याशी खूप काय बोलायचंय पण कसं सांगू हिंमत होत नाही ज्या दिवशी हिंमत होईल ना त्या दिवशी सांग ज्या दिवशी हिंमत होईल त्या दिवशी काय उत्तर असेल तुझं तेच जे तू आणि मी इतके वर्ष वाट बघतोय म्हणजे गेल्या 3 वर्ष झालं मी तुला बोलण्याचा प्रयत्न करतो हे तुला माहिती आहे का दिसते मागे सर सरपंच दिसा का राव खुशाल सरपंच बघून तू सकाळ टाकतोय का तुम्ही लगा इकडे कशाला आलेला का तुम्ही तिकडून जावा म्हणलं तुम्हाला तुम्ही इकडे येताय आमच्याकडे खरे राव ना तुम्ही चोर बघून हाणताय सरपंच बघून हाणता तेच का ना काठी लागली काठी लागली उठा उठा तुम्ही जा तिकडं आणि जातो आता इकडे नाही का आपले माणसं बघून तरी हाणा राव बर बर असं दडकू नका कोणाला काय जावा तुम्ही आम्ही जातो इकडे दारात नाहीये वा आले का बा बाई किती डुलाय लागले हे निदान आजचा दिवस तरी नव्हते ढोसायचे तुम्ही तिथं परिस्थिती काय आहे तुम्ही ढोसून आलात आणि किती डुलाय लागलात आता काय माझ्या डुलण्याचा पण आवाज येणार आहे काय त्या चोराला मला तर असं वाटतंय तुला त्या चोरालाच धरून द्यावा आणि चोर मला धरून घेऊन जाऊन काही लोणचं घालणार आहे का हे लोणचं नाही घालायचं पण तुझ्या किडण्या भिडण्या ऐकीन ना आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आवा बाबा 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 तुझी जर जीप त्यांनी विकली त्यांचं 7 पिढ्याच भागलं मग तर हो तुम्ही मला मारायलाच बसलेत आणि चोरांकडे द्यायलाच बसलेत मी होते ना म्हणून टिकले तुमच्या जवळ दुसरी कोणी असे तर राहिली पण नसती ते तसले नको सांगू मला राहिली न पहिली काय तुला जायचं असेल आता तर तू आत्ता पण जा मी धरतोय माझ्या आता बापाला काही अक्कल नव्हती ना तुमच्या गळ्यात बांधून दिलंय मला तर तुझ्या आई बापाला बोल मला काय सांगते तू तुम्ही नीट वागू नका नीटच आहे मी अर्धीच घेतली तरी आज नाहीतर लय नीट झालो असतो एक जर घेतली हो असती तर चांगलंय तुमचं खरंय अरे मला काय जर ते काय आलाय मग इकडं आपल्या अंगावर नाही तू तसं तर काय करू मग घाबरते मी मला ना भीती ना वाटते. असताना चोर काय अंगावर येतोय काय चल चोर पळाले वाटतंय तुमच्या बडबडीमुळेच पळालेत बघा पळाले कुठे ना दिसल्या चोरा कुठे थांबत असते तू होय होय लय शान आहेत तुम्ही माहितीये चला आता बघूया चल. पुढं कोणतरी आलं रे लपून बस उठ नको लपून बस खाली
हो सरपंच, हे चोर आरामखोर आज पकडले, चांगले सोकले ते चोऱ्या करायला. यांना पोलिसांच्या हवाली करा पहिला आज. नाही नाही गणेश शेठ, त्यांना पुढचं जेवायला नाही. अहो मी होते म्हणून तर पकायले ते आज ये. हो सरपंच, अहो ह्यांच्या पुढं मी उभा होतो म्हणून तुम्ही पकडले तर तुम्हाला काय चोर पकडत असते होय दावा. बरोबर आहे, आम्ही इथून मागं भरपूर गावात चोरी केली, पण आज आमचे डोळे उघडले तुमच्यामुळं. चांगलीच आदर भेटली आम्हाला आज. आता इथून पुढे आम्ही कधीच चोरी नाही करणार परत. एवढ्या वेळेस आम्हाला सोडा, माफ करा आता आम्हाला यावेळेस. ठीक आहे ठीक आहे, एवढी वेळेस सोडतो तुम्हाला आम्ही. पण तुम्ही इथून पुढं काय आमच्या गावात आणि इतर कुठल्याही गावात काय चोरी करू नका बघा. नाही, आता आजपासून नाही, चोरी सोडून दिली आम्ही. ठीक आहे. कारण इथला शेतकरी रात्रीचा दिवस करतोय, कष्ट करतोय. तुम्ही त्यांच्या गाया चोरताय, शेळ्या चोरताय, कोंबड्या चोरताय. कारण हे बरोबर नाहीये. तुम्ही कुठेतरी कष्ट करा, तुमची नक्की तुम्हाला पोट भरेल. कारण चोरीचं हरामचं खाऊन कधीच कोणाचं आजपर्यंत भागलं नाहीये, त्यामुळे तुमचं भागणार नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा, देव तुम्हाला कमी करणार नाहीये. पण अशा चोऱ्या माऱ्या करू नका. आणि आमच्याच गावातल्या शेतकऱ्याच्या नाही, पण बाजूच्या कोणत्याच गावाच्या शेतकऱ्याची मात्र अजिबात चोरी करू नका. कारण शेतकरी हा जगाचा राजा आहे, जगाचा पोशिंदा आहे. तोच आहे जिवंत, म्हणून अख्खा जग चालतोय. आणि जर तुम्ही शेतकऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केला ना, तर अख्खं जग संपल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे, आम्ही इथून पुढे नाही करणार चोरी. बर बर, ते काय करा, कोंबड्याची पिशवी द्या माझ्याकडे नाही का, मी देतो ज्या त्याला. तुम्ही जावा.